देशात दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार तसेच शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय विश्रामगृहासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। खऱ्या अर्थानं जर आपण मागील 3-4 महिन्याची परिस्थिती पाहिली आणि सामान्य नागरिकाचा जीवनस्तर जर आपण पाहिला तर असं लक्षात येतंय की युवकांच्या हाताला रोजगार नाहीये। अनेक रोजगार आमचे महाराष्ट्रातील दुसऱ्या राज्यामध्ये पळवून नेण्याचं काम कोणी केलेलं आहे। त्याचबरोबर जी गृहिणी महिला आहे, ज्यावेळी भारतीय जनता पक्ष प्रथम सत्तेत आलेला नव्हता आणि काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी सिलेंडरचे भाव 400 रुपयाच्या आसपास होते। आज सिलेंडरचे भाव हे 1100-1200 रुपयाच्या आसपास गेलेले आहेत। गृहिणींनी घर कसं चालवायचं? त्याचबरोबर मागील 4 महिन्यामध्ये आमच्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका ज्यांना 6-7-8 हजार रुपये पगार असतो, ह्या कष्टकरी महिला विविध जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 हजाराच्या संख्येने त्यांच्या मागण्यांसाठी बसलेल्या आहेत। मात्र या जुमलेदार सरकारला शिंदे सरकार, फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांना थोडाही वेळ त्या आमच्या भगिनींकडे जाऊन पाहायला मिळालेला नाही। ह्याचा आम्ही निषेध करत आहोत। मला असं एक युवक म्हणून असं वाटतंय की भविष्यामध्ये आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत आहोत का? कारण की आमच्या युवकांच्या हाताला रोजगार नाहीये, महिलांना घर चालवणं अवघड झालेलं आहे। ज्यावेळी श्रीलंकेमध्ये अराजकता पसरली त्यावेळी तेथील पेट्रोलचा दर हा 180 रुपये ते 200 रुपयापर्यंत गेलेला होता आणि आज आपल्या देशामध्ये सुद्धा तो दर आहे तो 150 रुपयाच्या आसपास गेलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की आपण अराजकतेच्या बाजूने वाटचाल, आपला देश आज अराजकतेच्या बाजूने वाटचाल करत असताना सुद्धा या देशाचे प्रधानमंत्री जुमला करत या देशातील नागरिकांना फसवण्याचं काम करतायत। आम्ही ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे सर्वसामान्य नागरिकांना फसवण्याचं काम करतायत, शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतायत, युवकांना फसवण्याचं काम करतायत आणि त्यांच्या डोळ्यांवरती पडदा टाकण्याचं काम करतायत। काही फक्त अस्पष्ट अशा काही गोष्टी त्यांच्या समोर नागरिकांसमोर देऊन त्यांची दिशाभूल करण्याचं काम करतायत। हा जो 4 महिन्यामध्ये झालेला सगळा प्रकार आहे आणि वाढती महागाई ही जी मागे पडत चाललेली आहे ती लोकांसमोर परत प्रदर्शित व्हावी, लोकांची भावना आमच्या माध्यमातून या सरकारपर्यंत, या अंधाया असलेल्या पंतप्रधानांपर्यंत, या अंधाया झालेल्या महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत, बहिऱ्या झालेल्या सरकारपर्यंत पोचावी या कळकळीने आज युवक असतील, आमच्या महिला भगिनी असतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला आणि त्यांच्या इतर गोष्टींना भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ठाण्यामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या आणि आमचे जिल्हाध्यक्ष सुहासजी देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे।